चला सुरू करू आपण. काल काही उदाहरणं घेतली होती मी, त्याच बेसवर आधारित काही उदाहरणं घेऊ. आणि काल जे तुम्हाला हे सांगितलं होतं, म्हणजे ते सूत्र लिहून दिले होते, ते सगळे पाठ असले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सॉल्व करता येईल चांगले प्रश्न. बघा, जर जर टॅन थिटा बरोबर 3 कोसेक थिटा बरोबर किती, असं विचारलं. कसं सोडवायचं बघा. किती येईल बघा. टॅन थिटा म्हणजे काय बघा, आकृती मानायला सांगितली होती तुम्हाला एक. काटकोन त्रिकोणाचीच मानायची, कारण त्रिकोणमिती कशावर असतं? काटकोन त्रिकोण. टॅन कोसेक वगैरे हे काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. म्हणजे आपल्याला काटकोन त्रिकोणच मानायचा आहे. त्याच्यात एक 90 डिग्री असेल, त्याने थिटा दिलाय, हा थिटा. टॅन कॉस साईन याच्या समोर जे असतं तो अँगल असतो. काय असतो तो? अँगल. आणि तो अँगल किती असतो? तर तो ह्या 90 डिग्री सोडून कुठलाही असू शकतो. मग एक तर हा असेल, एक तर हा मानला समजा मी थिटा. आता टॅन थिटा काय असतो? काल सूत्र लिहून दिलं तुम्हाला की समोरची बाजू छेद लगतची बाजू. मग समोरची बाजू कोण आहे टॅनच्या? हे पहा, समोरची बाजू छेद लगतची बाजू असं म्हणू आपण. समोरची बाजू किती झाली? हे थिटाच्या समोर 3, लगत म्हणजे त्याला चिपकून आलेली आहे 4 झाली. झालंय. आता आपल्याला विचारलंय कोसेक. कोसेक काय असतो? कोसेक काय असतो? साईनच्या विरुद्ध असतो, म्हणजे साईनच्या व्यस्त असतो. साईन असतो समोरची बाजू छेद कर्ण, मग कोसेक काय येईल? कर्ण छेद समोरची बाजू. आता याचा कर्ण हा आहे, तो माहिती आहे का आपल्याला? नाही. मग तो काढावा लागेल. मग समोरची बाजू तर माहिती आहे आपल्याला, तो छेदामध्ये येऊन देईल ती अशी 3. पण कर्ण किती आहे? मग कर्ण आता काटकोन त्रिकोण आहे, कर्ण आपल्याला माहिती आहे, पायथागोरसचा प्रमेय. कर्णाचा वर्ग बरोबर 3चा वर्ग, पहिल्या बाजूचा वर्ग, दुसऱ्या बाजूचा वर्ग. मग हे किती येईल? 9 आणि 16 25. कर्ण वर्ग बरोबर 25. तर कर्ण बरोबर काय येईल? √25 म्हणजे 5. हे आता माहिती आहे तुम्हाला, हे सोपं माहिती आहे. मग काय येईल? 5/3. आता हे 5 आलंय म्हणजे आता याच्यावरनं कुठलाही थिटा काढता येईल. त्याने जर म्हटलं कॉस थिटा, लगतची बाजू छेद करणं 4/5. त्याने म्हटलं कॉट थिटा, लगतची बाजू छेद समोरची बाजू 4/3. समजलं? कुठलाही थिटा आपल्याला काढता येईल. केव्हा? जेव्हा हे माहिती पडतील तेव्हा. कळलंय? ते साधे साधे गणित आहेत ते. पुढे बघ. कोसेक थिटा बरोबर √10, तर सेक थिटा बरोबर किती? ऑप्शन ए √10/3, 3/√10, 1/√10, 2/√10. बघा, कोसेक थिटा बरोबर √10, तर सेक थिटा बरोबर किती, असं विचारलेलं आहे.
येईल सांगा. बघा लक्षात आहे, कोसेक थिटा काय असतो, आकृती याला थिटा मानलं. कोसेक म्हणजे काय, कर्णछेद समोरची बाजू. माझा हा √10 आहे, √10 म्हणजे असं लिहिता येईल का त्याला, √10 छेदात काही नाही म्हणजे कोण आहे, एक असतो, म्हणजे कोसेक थिटा असं लिहिता येईल तुम्हाला. मग हा काय आहे, कर्ण, आणि हे समोरची बाजू, म्हणजे समोरची बाजू आली एक थिटाच्या समोर, आणि कर्ण आला √10. मग आता विचारलं काय, सेक थिटा म्हणजे काय, सेक थिटा म्हणजे लगतची बाजू कर्णछेद लगतची बाजू, सेक थिटा. नाही समजलं सेक थिटा म्हणजे काय असतो, तर 1/cos थिटा. कॉस थिटा असतो लगतची बाजू छेद कर्ण, मग तो कर्णवर गेला म्हणजे कर्णछेद लगतची बाजू, असंही करता येईल तुम्हाला. मग आता सेक थिटा काढायचा आपल्याला, तर लगतची बाजू माहिती नाही आपल्याला, कर्ण माहिती आहे किती आहे, √10. तर वर √10 कुठे येतोय, हेच येते, म्हणजे हेच उत्तर येऊ शकेल, समजलं, म्हणजे हेच उत्तर आहे त्याचं. कळलं का, सोडवायची गरज आहे का पुढे, नाही, पण सोडू आपण की हा कर्ण आहे. मग लगतची बाजू काढायची आहे, मग तुम्हाला माहिती आहे कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग, आणि दुसरी बाजू समजा x आहे, दुसरी बाजू x वर्ग. मग एक वर्ग इकडे पाठवा, √10चा वर्ग किती आला, 10 रूट, आणि ते कॅन्सल होईल, हे एकाचा वर्ग एक वजा होतील, ते इकडे प्लस इकडे वजा, हा x वर्ग. x वर्ग बरोबर 9 आला, मग x बरोबर किती 3, म्हणजे किती आला 3. मग आता लिहा तिथे कर्णछेद लगतची बाजू म्हणजे √10/3. आणि आपल्याला आधीच समजून गेलं होतं की कर्ण छेद येणार आहे म्हणजे तो. आता इथे काय माहिती आहे का, हे गणित काय येत नाही त्याचं कारण लक्षात ठेवा. तुम्हाला सूत्र आठवत नाही, सूत्र परफेक्ट पाठ पाहिजे तर ते आठवेल. समजलं, सूत्र जर परफेक्ट माहिती असेल तरच ते आठवेल. त्यांचं एकमेकांशी रिलेशन जे सांगितलंय तुम्हाला ते सूत्र माहिती पाहिजे, आणि हे समोरची बाजू लगतची बाजू वगैरे हे माहिती पाहिजे, ते व्यवस्थित. ते जर माहिती असेल तर तुम्हाला पुढे जाता येईल या चॅप्टरमध्ये. चला पुढे बघा, समजलंय, लिहून घेते. चला पुढचं घ्या. जर साइन थिटा बरोबर √3/2 असेल तर कोसेक थिटा प्लस कॉट थिटा बरोबर किती. ऑप्शन ए 2√3, 2 अधिक √3, √3, 2√3/3. जर साइन थिटा बरोबर √3/2 असेल तर कोसेक थिटा प्लस कॉट थिटा इज इक्वल टू काय असेल, 2√3, 2 अधिक √3, √3, 2√3/3 काय येईल, कुठलं ते कोणतं 4 हे, ठीक आहे बघू आपण. बघा थिटा साइन थिटा काय, समोरची बाजू छेद कर्ण, हे समोरची बाजू याची कर्ण, कर्ण कर्ण समोरची बाजू छेद कर्ण. आता आपल्याला विचारलंय कोसेक थिटा आणि कॉट थिटा.
आता कोसेक आणि कॉट थिटा माहिती असलं. कोसेक म्हणजे लगतची बाजू येते त्याच्यात. कोसेक म्हणजे काय असतो, कर्णछेद समोरची बाजू, म्हणजे ह्या साईनच्या उलटा असतो तो, हा लिहिला. पण कॉट मध्ये आपल्याला लगतची बाजू लागेल, कारण कॉट म्हणजे काय, लगतची बाजू छेद समोरची बाजू. लगतची बाजू दिली आहे का, ती काढली समजा एक्स मानली त्याला. तर काय करू आपण बघा, कर्णाचा वर्ग म्हणजे 2चा वर्ग, पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. 2चा वर्ग 4 होईल, √3चा वर्ग 3 होईल ना, एक्स वर्ग आहे 3 इकडे पाडवा, म्हणजे एक्स वर्ग बरोबर 1, म्हणजे एक्स बरोबर अंडर रूट टाका, एकच येईल. म्हणजे किती आला, 1 आला. कॉट म्हणजे काय होईल, प्लस लगतची बाजू छेद समोरची बाजू, असं होईल ना, लगतची बाजू छेद समोरची. मग आता हे छेद सारखे म्हणजे एकच झाली जाईल तुम्हाला, आणि वर काय 2 अधिक 1 म्हणजे 3/√3. हे बघा इथे 3/√3 कुठे दिसतोय, कुठेच दिसत नाही. मग आता याला 3ला कसं लिहिता येईल, 3ला 2 वेळा √3 लिहिता येतो ना, कारण 2 वेळा रूट मध्ये जर एखादी संख्या 2 वेळा जर गुणिला असली तीच संख्या असते. मग हे √3 असं लिहिता येईल, म्हणजे 1/√3 गेला. मग उरला किती, √3, म्हणजे ऑप्शन सी लिहा. कसं आलं, काय चुकलं होतं ते बघा. समजलंय, पुढचं बघा. जर 5 tan θ बरोबर 4 असेल तर 5 sin θ वजा 3 cos θ छेद 5 sin θ प्लस 3 cos θ बरोबर किती. बघायला 2 पद्धतीने सॉल्व्ह केलं जातं, कसं तुम्ही लिहून बघा. 5 tan θ इज इक्वल टू 4 असेल तर 5 sin θ मायनस 3 cos θ अपॉन 5 sin θ प्लस 3 cos θ इज इक्वल टू वॉट, काय असेल सांगा. बघ सेम गणित आहे, हे मानलं थिटा. आता हा 5 tan θ आहे बरोबर 4 आहे. 5 tan θ बरोबर, मग हा 5 याला गुणिला आहे ना, 5 गुणिला आहे, तो इकडे पाठवला म्हणजे काय येईल, tan θ बरोबर 4/5. समजलं. आता टॅन काय असतो, समोरची बाजू छेद लगतची बाजू, म्हणजे इथून टॅन थिटा काय येईल, समोरची बाजू छेद लगतची बाजू. आता कर्ण काय येईल, कर्ण काय येईल, तर बघा 4चा वर्ग अधिक 5चा वर्ग. याचे ऑप्शन देतो मी, ऑप्शन देऊन ठेवतो. याचे ऑप्शन काय ते,
2/5, 1/7, 2/7, 5/7 असं function आहे. आता बघा इथे 4चा वर्ग 5चा वर्ग बरोबर कर्णचा वर्ग. मग कर्णचा वर्ग किती? 4 चौक 16 आणि 25 किती आले? किती? 41. म्हणजे कर्णाचा वर्ग म्हणजे 41. कर्ण बरोबर किती आला? वर्गमुळात 41. बाहेर येतं का? नाही. मग तसंच ठेवा, म्हणजे वर्गमुळात 41 असं आलं. ते किंमत इथे टाका. कशा? हा काय 5 कुणीला साईन थिटा. साईन थिटा म्हणजे समोरची बाजू छेद कर्ण. मग समोरची बाजू किती आहे? 4 छेद कर्ण झालं. 5 गुणिला वजा 3 गुणिला लगतची बाजू छेद कर्ण. आणि तेच खाली आहे ना, तेच खाली आहे. काय येईल? 5 गुणिला 4 छेद रूट 41. इथे फक्त प्लस आहे. 3 गुणिला 5 छेद रूट 41 झालं. आता या सर्वांमध्ये कॉमन कोण आहे? रूट 41 आहे. समजलं? जाऊ द्या. किंवा मग असं सोडू आपण. पहा 5 चोक 20 छेद रूट 41 वजा 3 5 15 छेद रूट 41 असं येईल. छेद 20 छेद रूट 41 प्लस 15 छेद रूट 41 असं आलं. हे दोघींचा छेद सारखा आहे. मग हे 20 वजा 15 होतील. म्हणजे किती येईल ते? 5 छेद रूट 41 वर आलं. छेदात काय येईल? 20 अधिक 15 म्हणजे 35 छेद रूट 41 हे असेल. हा कॅन्सल होऊन जाईल. मग हे किती झाले? 5 छेद 35 म्हणजे 5 आहे का 5 जाते म्हणजे 1/7. हे एक पद्धत आहे सोडवायची. हा डिटेल कुठलं? इथल्या इथे ना चालेल ना. इथल्या इथे कॅन्सल केलं तरी चालेल. समजण्यासाठी फक्त एवढं केलं. समजलं? इथल्या इथे कॅन्सल केलं तरी चालेल. ते कारण सगळ्यांमध्येच आहे ना ते. आता याच्या व्यतिरिक्त अजून एक पद्धत सांगतो. हे लिहून घ्या पहिले. याच्या व्यतिरिक्त कसं सॉल्व्ह करता येईल ते. चला झालं का? झालं. बघा आता पुढची एक पद्धत सांगतो. आता आपल्याला हे माहिती आहे. टॅन थिटा 4/5 आलाय आपला. टॅन थिटा 4/5 आलाय. आता लक्ष द्या. हे दिलंय आपल्याला. टॅन म्हणजे काय असतो? साईन अपॉन कॉस. साईन अपॉन कॉस. आता मी या सगळ्याला इथे साईन दिसतोय पहा. इथे साईन आहे. याच्या छेदात कॉस आहे का? नाही. तर इथेच बघायचं फक्त अशा गणितांमध्ये. तर सगळ्यांना मी कॉसने डिवाइड करतो. सगळ्यांना मी कॉसने डिवाइड करतो. म्हणजे पहा याला डिवाइड कॉस करतो, याला डिवाइड कॉस करतो, याला डिवाइड कॉस, याला डिवाइड कॉस. कॉस थिटाने डिवाइड केलं. तर इथे काय मिळेल मला? 5 साईन अपॉन कॉस टॅन थिटा मिळेल. मायनस कॉस कॉस गेला 3. आणि इथे काय मिळेल? 5 टॅन थिटा प्लस 3. तेच मिळेल ना? तेच होतं ना सारखं. समजलं? मग आता हा 5 आहे.
गुणिला टॅन थिटा किती आहे 4/5 वजा 3/5 गुणिले 4/5 अधिक 3. हे आता हे 5 गेले 4 वजा 3 1 5 गेले 4 अधिक 3. तर ही एक पद्धत आहे सोडवायची. समजलं हे लवकर येते आणि इतकं लिहायची गरज नाही पडत तुम्हाला. तिथल्या तिथे फक्त या स्टेपवर डायरेक्ट जाता येतं तिच्यात बघून. समजलं व्यवस्थित लिहून घेते. झालंय लिहून. बघ याच्या सारखं एक घेऊ लगेच कळेल. जर 3 कॉट थिटा बरोबर 4 तर 5 साइन थिटा प्लस 3 कॉस थिटा अपॉन 5 साइन थिटा मायनस 3 कॉस थिटा बरोबर किती? 1/9 1/3 3 9 किंवा यापैकी नाही. काय उत्तर येईल सांग. या सोप्या पद्धतीने सोडवायचे. 3 कॉट थिटा इज इक्वल टू 4 तर 5 साइन थिटा प्लस 3 कॉस थिटा अपॉन 5 साइन थिटा मायनस 3 कॉस थिटा इज इक्वल टू व्हॉट? कॉट थिटा दिलाय म्हणजे कॉट थिटाचा काय असतो फॉर्म्युला? जसं टॅनचं केलं आपण तसं कॉटचा फॉर्म्युला काय आणि तो तर ते तर तसं बी सोडवता येईल. शॉर्टकट कसं येईल? हा तसं कॉटचा काय त्यांच्या विरुद्ध म्हणजे काय एक तर असं करता येईल कॉट थिटा बरोबर 4/3 लगतची बाजू समोरची बाजू आणि मग ते कर्ण वगैरे करून ते करता येईल. ते समजलं. आता एक तर तसं सोडवायचं किंवा कॉट थिटा म्हणजे काय असतो? कॉट थिटा म्हणजे कॉस अपॉन साइन. कॉट थिटा म्हणजे काय असतो? कॉस अपॉन साइन. मग कॉस अपॉन साइन म्हणजे 4/3 असं झालं. समजलंय. मग आपण काय करू जिथे जिथे कॉस अपॉन साइन पाहिजे आपल्याला कॉस अपॉन साइन पाहिजे म्हणजे इथे कॉस दिसतो इथे नाही. कॉस अपॉन साइन साइन करावं लागेल. मग इथेही साइन करावं लागेल. इथेही साइन इथेही म्हणजे सर्वांना साईनने डिवाइड करायचं. ते टॅन पाहिजे होतं तेव्हा सर्वांना कॉसने डिवाइड केलं होतं आपण इथे साईनने करायचं. सवाल हे लक्षात ठेवा. हे गणित हे किती आलं 5 साइन अपॉन साइन गेला कट झालं ना. 5 प्लस 3 कॉट थिटा आणि कॉट थिटा किती आहे 4/3. हा कॉट आला ना. हाही कॉट आला. मग इथे वरील 5 अधिक 3 गुणिले कॉट थिटा आणि 5 वजा 3 गुणिला असंच येईल कारण सारखं सारखंच येते. हे 5 हे 3 3 गेले 5 आणि 3 4 5 आणि 4 9 आणि 5 वजा 4 1 म्हणजे किती येईल उत्तर? 9 9/1 म्हणजे 9 असं लिहिता येईल आपल्याला. हे शॉर्टकट सोडवायचं किंवा ते मानून जर केलं आपण तरी चालेल पण त्याला वेळ लागेल. समजलं. लिहून घेते.
लिहा. टॅन थिटा बरोबर 1/√7. तर कोसेक स्क्वेअर थीटा मायनस सेक स्क्वेअर थीटा अपॉन कोसेक स्क्वेअर थीटा प्लस सेक स्क्वेअर थीटा बरोबर किती? ऑप्शन ए -3/4 -2/3 2/3 3/4. आता इथे कोसेक सेक दिलाय, त्याच्यामुळे इथे आपल्याला डायरेक्ट त्या त्रिकोणावरनं केलं तरी चालेल. त्रिकोण मानायचा, मग कोसेक सेक काय ते किंमत टाकायची. त्याला वेगवेगळ्या 3-4 पद्धतीने सॉल्व्ह करता येईल. मी एकच त्या याच्यावरनं जाऊ आपण त्या आकृतीवरनं. वेगवेगळ्या 3-4 पद्धती आहे याला सॉल्व्ह करताना. लक्ष द्या. हे माहिती आपल्याला साधी पद्धत. थिटा मानला, टॅन थिटा दिलाय 1/√7. म्हणजे काय, समोरची बाजू छेद लगतची बाजू. समोरची बाजू किती आहे? 1. लगतची बाजू किती आहे? √7. आता आपल्याला कर्ण काढायचं आहे, आणि इथे कुठेतरी लागेल तो. समजलं? कारण कोसेक स्क्वेअर थिटा काय असतो? कर्ण छेद समोरची बाजू, आणि सेक असतो कर्ण छेद लगतची बाजू. कारण कोसेक साईनच्या विरुद्ध आहे, म्हणजे व्यस्त आहे, आणि सेक कॉसच्या व्यस्त आहे. ते फॉर्म्युले पहिले आपण काल आहे की नाही. कर्ण लागेलच आपल्याला. कर्ण कसं येईल मग? 1चा वर्ग अधिक √7चा वर्ग, म्हणजे कर्णाचा वर्ग. कर्णचा वर्ग किती आला? 1 अधिक 7 म्हणजे 8 आला. 8 आला म्हणजे मग कर्ण बरोबर किती दिला? कर्णाचा वर्ग आला. कर्ण बरोबर √8 येईल. किती? √8. √8 म्हणजे कसा लिहिता येतो? 4 गुणिले 2 असा लिहिता येईल. 2 बाहेर येईल आणि 2 मध्ये येईल, म्हणजे 2√2 असा येईल. चला ही किंमत टाकू आता. आता कोसेक स्क्वेअर थिटा काय असतो? कोसेक थिटा काय असतो तो काढू पहिला. कोसेक थिटा काय असतो? कर्ण छेद समोरची बाजू. कर्ण किती आहे? 2√2 छेद समोरची बाजू किती आहे? 1. झालं. आता मला स्क्वेअर पाहिजे, कोसेक स्क्वेअर थिटा पाहिजे. स्क्वेअर पाहिजे म्हणजे मग याला स्क्वेअर करावं लागेल. 2चा वर्ग 4, √2चा वर्ग 2 म्हणजे 8. 4 2 8 होईल ना तो. √8 होता ना तो, म्हणजे 8 होईल तो. आणि 1 राहील, म्हणजे 8 आला तो. 8/1 म्हणजे 8. आता सेक स्क्वेअर थिटा किती येईल? तर बघा, सेक थिटा काय असतो? कर्ण छेद लगतची बाजू. मग याला काय करावं लागेल आपल्याला? स्क्वेअर. मग किती येईल तो? सेक स्क्वेअर थिटा किती येईल? कर्ण किती आहे? 8 √8 छेद लगतची बाजू किती? √7चा वर्ग, म्हणजे 8/7 येईल. सेक स्क्वेअर थिटा 8/7. किंमत टाका. कोसेक स्क्वेअर थिटा किती आलाय? 8 वजा 8/7 छेद 8 अधिक 8/7. समजलं? बाकी हे ते आपल्याला 7 56 वजा 8 किती होता? छेद 8 आधी 56 अधिक 8. झालं. याला परत भाग द्या. 8 × 48 किंवा 16 48 16 64 म्हणजे 3/4. म्हणजे उत्तर येईल 3/4. वजा येईल का? वजा येणार, प्लस मध्ये उत्तर येईल. लिहा. कसं सोडवलं ते लक्षात ठेवायचं. लिहून घ्या.
जर साइन ए कॉस ए, साइन ए आणि कॉस एचं गुणोत्तर दिलंय हा, बरोबर 4/7, तर 7 साइन ए -3 कॉस ए अपॉन 7 साइन ए प्लस 2 कॉस ए बरोबर किती असं विचारले. ऑप्शन दिले 1/6, 1/3, 3/14, 3/2. चला हे ऑप्शन दिले 1/6, 1/3, 3/14 आणि 3/2. काय येईल आन्सर ते बघा. साइन ए आणि कॉस एचं गुणोत्तर दिलंय 4/7. जर 7 साइन ए वजा 3 कॉस ए छेद 7 साइन ए प्लस 2 कॉस ए बरोबर किती. काय येईल. बघा आताच बघितलं आपण, याला कसं लिहिता येईल. साइन ए कॉस एचा गुणोत्तर दिलंय याचा अर्थ काय, तर याला असं लिहिता येईल साइन ए छेद कॉस ए बरोबर 4/7 असं लिहिता येईल त्याला. असं येईल. मग आता याच्यात सगळ्यांना काय करणार डिवाइड. साइन अपॉन कॉस ए दिलाय ना, तर एकच कोणीतरी डिवाइड करा, कॉस ए करा. साइन अपॉन कॉस ए तर सगळ्यांना कॉसने डिवाइड केलं, सगळ्यांना डिवाइड करा. याला एक कॉसने डिवाइड केलं कॉस ए, याला केलं कॉस ए, याला केलं कॉस ए, याला केलं कॉस ए. हे साइन ए अपॉन कॉस ए 7 गुणिला साइन ए अपॉन कॉस ए किती आहे 4/7 झालं. मायनस कॉस ए गेला 3 उरला छेद इथे काही 7 साइन ए अपॉन कॉस ए 4/7 प्लस 2 कॉस ए गेला या म्हणजे 2 असं आलं. हा 7/7 गेला, हे 4 वजा 3 म्हणजे 1, 4 अधिक 2 म्हणजे 6 म्हणजे 1/6. द्या, सोपा प्रश्न आहे. पुढचं घेऊ. साइन 30 डिग्री गुणिला कॉस 45 डिग्री छेद tan 60 डिग्री. याचं काय उत्तर येईल ते विचारलंय. साधा प्रश्न आहे. 2/√3 2√3 √2/3 √6/12 काय येईल सांगा. काल त्याचे लिहून दिले तुम्हाला, त्याचं कसं येईल ते बघा.
काय दिलंय sin 30 किती असतो 1/2 cos 45 1/√, डिवाइड tan 60 किती असतो sin 60/cos 60 sin 60 √3/2 आणि cos 60 किती असेल 1/2 गेला म्हणजे √3 आलं. आता हे दोघी खाली येतील, हे दोघी खाली येतील म्हणजे 1/2 √2 √3. तर 2 तर बाहेरच राहील, यांचा गुणाकार होईल बेत्रिक 6 म्हणजे 1/2 √6. 1/2 √6 कुठे दिसतोय, पुढे दिसत नाही. काय करता येईल याला, तो हा बरोबर आलाय ना आपला √3/2 1/2 बरोबर. पब्लिक निगुनीला आहे कसं, प्लस वगैरे नाही देत, नाही प्लस वगैरे नाही देत. एक मिनिट थांबा, प्रश्न बघतो मी. cos 45 ठीक आहे, याला कन्वर्ट केलंय त्याने फक्त असं. एक तर हे उत्तर असेल, पण हे नसलं तर काय असेल मग. आता याच्यात एक परिमेयीकरण, एक संज्ञा आहे परिमेयीकरण, जे आपण याच्यात शिकतो. का म्हणतो आपण त्याला, हे उत्तर बरोबर आहे, हेच उत्तर आहे, पण ऑप्शनमध्ये आता हे नाही. मग आता परिमेयीकरण म्हणजे काय, तर इथे तुम्हाला छेद जो आहे छेद, त्याच्यामध्ये रूट नको आहे, रूट नाही पाहिजे. मग त्याला हटवावं लागेल. म्हणजे काय, इथे रूट कोण आहे, √6 आहे. मग √6ला हटवण्यासाठी त्याला जर मला 6 करायचं आहे तर कशाने गुणावं लागेल, √6ने गुणावं लागेल, म्हणजे तो रूट हटवून जाईल. पण खाली जर आपल्याला रूटने जर तुम्ही गुणलंय तर वर रूटने गुणावं लागेल. म्हणजे √6ने खाली गुणलं तर √6ने वर गुणावं लागेल. समजा असं आहे 1/√3, याला परिमेयीकरण करायचं आहे. म्हणजे छेदामध्ये जे तो आपल्याला रूट नाही पाहिजे, समजलं. मग गुणीला √3 केलं तर वर √3 करावं लागेल, म्हणजे ते ॲडजस्टमेंट. मग हे काय उत्तर, वर 1 गुणीला √3 √3 3, म्हणजे छेदातला जर रूट गेला तसं इथे √6 आहे तर √6ला हटवण्यासाठी √6 गुणीला केला तर वर √6 गेला, तर 1 गुणीला √6 येईल, आणि √6 गुणीला √6 हे 2 आहे ऑलरेडी, गुणीला √6 6 होईल, म्हणजे उत्तर येईल √6/6 गुणीला 2 12, म्हणजे हे उत्तर येईल. समजलं. त्याचं परिमेयीकरण केलंय त्यानं, समजलं. रॅशनलायझेशन म्हणायला लिहून घेते, हा फक्त याच्यात फरक. चला झालंय. त्याचं विचारलंय, ऑप्शन ए
ह्या ऑप्शनपैकी कुठले? √3 - 2 वजा कंसात √3 + 2 √3 + 2 वजा 1 याचं आन्सर किती येईल? cos 60 म्हणजे किती? प्लस sin 60 म्हणजे डिवाइड बाय हे तेच छेद सारखे वर्ग येईल 1 + √3 छेदात 1 - √3 छेद 2 कॅन्सल होऊन जातील म्हणजे 1 + √3 1 - √3. आता 1 + √3 1 - √3 ऑप्शनमध्ये आहे का? या ऑप्शनमध्ये आहे का असं उत्तर? मग आपल्याला इथे परिमेयीकरण करायचं. तर साधं परिमेयीकरण कसं होतं आपलं? रूटनं डायरेक्ट होतं तर रूटनं करत होते आपण. √6 होतं तर √6ने गुणलं, √3 होतं 3ने गुणलं. पण इथे प्लस आहे ना, प्लस मायनस. गुणाकार वगैरे असला तर डायरेक्ट करता येतं किंवा सिंगल असलं तर डायरेक्ट करता येतं. पण असं प्लस मायनस असलं तर एक लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला a² - b² बरोबर a + b a - हे माहिती आहे आपल्याला. मग ह्या अशा स्वरूपात ए इकडे काय दिलंय? -b दिलंय. म्हणजे आपण काय करू? याला अधिकनं गुणू. कशाने गुणू आपण? अधिकने गुणू. समजलं? अधिकने गुणू. इथे अधिकने गुणलंय तर आपल्याला इथे अधिकने गुणावं लागेल वर. समजलं का? ॲडजस्टमेंट. अशा याला ॲडजस्ट कसं करायचं ते बघा. आता याला a - b a + b जर मानलं तर याचं उत्तर काय येईल खाली? a² म्हणजे 1चा वर्ग 1 येईल वजा b². b म्हणजे किती आहे? 3 आहे. √3 √3चा वर्ग म्हणजे 3 येईल. √3चा वर्ग किती येईल? 3. आणि वर काय होऊन जाईल? 1 + √3 2 वेळा होऊन जातील ना ते. असं होईल. आता हे उत्तर किती आलं? वजा 2 आलं. 1 - 3 म्हणजे -2. मग 1 + √3 छेद किंवा वजा उत्तर येईल याचं छेद 2 असं येईल. आता याच्यापैकी कुठलं उत्तर येईल ते बघू आता आपण. आता याला जर सोडवलं तर काय उत्तर येते ते बघू आपण. a + b². तर हे असं एक सूत्र असतं. a + b² म्हणजे a² + b² अधिक 2ab असं असतं. मग इथे सोडून घेऊ. हे वजा उत्तर येईल. इथे सोडू. हे वजा हे येईल a² म्हणजे 1 1चा वर्ग 1 अधिक b² √3चा वर्ग 3 अधिक 2ab असं येईल. छेद 2 आहे. हे किती आले? 3 आणि 1 4 अधिक हे किती आले? 2√3 छेद 2 झालं. हे मायनसमध्ये उत्तर आहे. आता हा 2 या दोघांना भागीला आहे. मग याला सेपरेट लिहिता येईल. यालाही भागीला यालाही भागीला म्हणजे याला असं लिहिता येईल. हे उत्तर मायनसमध्येच येईल. मायनसमध्येच येईल. पण कसं येईल पहा. हे 4/2 प्लस 2√3 छेद 2 असं लिहिता येईल. फोडून कुठून? याच्यातून 2 कॉमन काढा. मग कॉमन काढावं लागेल. हे 2 यालाही भागतो यालाही भागतोय ना. इथल्या इथे असं करता येईल. गेले पण दोघांना एकालाच केलं कॅन्सल झालं असं होणार नाही. कारण ते वर बेरीज आहे ना, बेरीज. याला असं म्हणता येते पहा. याला काय म्हणता येईल? 4 अधिक 2√3 छेद 2 आहे. यांच्यात कॉमन कोण आहे? 2 कॉमन काढला. इथे कोण उरला? मग 2 उरेल. इथे कोण उरेल? √3 छेदामध्ये 2 आहे. आणि हे जे उत्तर आहे काय? मायनस आहे. हा 2 आणि हा 2 गेला. जे काय उरलं? -2 अधिक √3. जिथे होतं ते -2 अधिक √3 ते आपलं उत्तर आहे. किंवा √3 अधिक 2 मायनस. सोडू. हे व्यवस्थित कसं सोडवलं ते पहा. हे परिमेयीकरण कसं केलं ते महत्वाचं आहे.
परिमेयीकरण कसं केलं ते महत्त्वाचं आहे, व्यवस्थित बघून घ्या. काही अडचण आहे का याच्यामध्ये? कुठे अडचण असेल तर विचारून. नाही मग ते कळणार नाही ना आपल्याला ऑप्शन. ऑप्शनवरनं जर तुम्हाला गेस करता आलं की हे उत्तर येऊ शकतं तर तुम्ही करू शकता. ते केल्यावरच येत असेल म्हणून ते करावं लागेल. आणि समजा तेच उत्तर असेल तर तेच परिमेयकरण करायचं की नाही करायचं तर ते आपण ऑप्शनवरनं ठरवायचं. जर ऑप्शनमध्ये दिलेलं नसेल, आपलं दिलेलं आन्सर जर दिलेलं नसेल तर मग ते करावं लागेल. समजलं? प्रश्न जर सोपा आहे ना, हे तर हे फक्त किंमत टाकणं आहे. कॅल्क्युलेशनचे मार्क इथे आणि ते प्रत्येकाला येत नाही, आणि ज्याला येतं त्याचे हे मार्क मग त्याला जिंकवतात, म्हणजे ते त्याचा स्कोअर वाढतो, याच्यामध्ये स्कोअर जातो. कारण खूप जण वेळ खातील ना तिच्यात, प्रत्येकाला येणार नाही. परिमेयीकरण ते समजून घ्या व्यवस्थित. आणि काही काही ते एकदम सोपे असतात, काही एवढं त्याच्यामध्ये नसतं. झालंय बघा. साइन 60 कॉस 30 कॉस 60 साइन 30 डिग्री बरोबर किती हे विचारलंय. सोपा आहे प्रश्न. तीन छेद दोन, पाच छेद दोन, पाच आहे हा. एक दोन काय उत्तर येईल सांगा. किती येईल उत्तर? एक. साइन 60 किती असतो? √3/2. नंतर कॉस 30 काय असतो? √3/2 प्लस कॉस 60 किती असतो? 1/2. साइन 30 किती असतो? 1/2. यांचा गुणाकार यांचा गुणाकार, हे 2 दुने 4, √3 गुणिले √3 म्हणजे 3 प्लस 2 गुणिले 2 4, 1 गुणिले 1 4 गुणिले 4, सॉरी 4 आणि 4 छेद सारखा आहे, 3 अधिक 1 4, 4 छेद 4 म्हणजे 1. समजलं? किंवा याचा फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी बरोबर 1 असतो. लक्षात आलं? मग साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी तसंच आहे ना, सेम. प्लस नी म्हणायचं, त्याला गुणाकार येतो. हा, साइन 60 म्हणजेच कॉस 30 असतो, असा असा त्याचा अर्थ आहे. हां बरोबर. तर तो गेस केला तरी चालेल, किंवा हा फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालेल की याचं उत्तर. आणि नाही काही आठवलं तर मग किंमत टाकून उत्तर येतच. हो बरोबर. आणि कुठलंच नाही आलं तर आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये किंमत हे टाकायचं आहे आपल्याला. चालेल. याच्या पुढचे जे उदाहरण आहेत थोडे टफवाले काही असतील ते ते किंवा मग पुढचं चॅप्टर आपण पुढच्या म्हणजे सोमवारी लेक्चरमध्ये मग याचे प्रश्न घेऊन या तुम्ही, ते पाठवा मला, मी ते आपण सोमवारी घेऊ. साइन कॉसवरचे सगळे काही नाही, फॉर्म्युले चेंज होतात याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रीमध्ये. ठीक आहे ना, ते प्रश्न घेऊन या, मला पाठवा ते प्रश्न, मग मी घेतो सोमवारच्या दिवशी ते प्रश्न घेऊ आपण. जितके प्रश्न असतील 15-20 काय असतील ते ट्रिग्नोमेट्रीवर सोमवारच्या दिवशी बघू आपण. चालेल. ठीक आहे, मग थांबू.